ह्या 4 ते 5 महिन्याच्या बाळामध्ये कोणते डेंजर साईन्स आहेत की जेव्हा आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे ते आपण बघूया। पहिलं डेंजर साईन आहे ते म्हणजे अजूनही बाळाने मान धरली नाहीये। दुसरं म्हणजे बाळ स्माइल ही करत नाहीये। तिसरं डेंजर साईन, बाळ त्याचे हात तोंडामध्ये घेत नाहीये म्हणजे माउथिंग नाहीये। आणि चौथं डेंजर साईन म्हणजे बाळ एकच हात पुढे करत आहे, म्हणजे कुठलीही गोष्ट आपण त्याच्या समोर आणली तर ते एकाच हाताने पकडायचा प्रयत्न करतं किंवा सिंगल हँडचाच प्रेफरन्स देतं, तर ही गोष्ट मात्र धोकादायक असू शकते। यापैकी कोणतंही एखादं डेंजर साईन तुमच्या बाळामध्ये असेल तर मात्र तुम्ही त्वरित आपल्या डॉक्टरांना दाखवलं पाहिजे। अशाच युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमचे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आमच्यासोबत शेअर करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये विचारा, जेणेकरून आम्ही त्याविषयी व्हिडिओ नक्की बनवू। धन्यवाद।